भक्त नरसिंह मेहता यांचा कुटुंब विस्तार ही गोष्ट ज्या काळातील आहे त्यावेळी हुमायूँ हा भारताचा सम्राट होता. जुनागडचा राजा हुमायूँचा मांडलिक होता. त्याचे नाव राव मांडलिक. राजा जरी हुमायूँचा मांडलिक होता तरी रोजचा राज्यकारभार करण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य होते. फक्त ठराविक कर हुमायूँला दिला की झाले. सरकारी कामकाजात त्या काळी नागर जातीचे लोक फार हुशार होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते अगदी साधारण शिपायापर्यंत सगळीकडे नागर जातीच्या लोकांचाच प्रामुख्याने भरणा होता. त्यामुळे सर्व सरकारी नोकऱ्या नागर जातीच्या लोकांच्याच हाती होत्या. नागर जात लेखणी, पाककला आणि शस्त्रविद्या यामुळे प्रतिष्ठित व श्रीमंत झाली होती. आजही राजकीय विभागात नागर जातीचे लोक विशेष करून चमकत आहेत. वंशीधराचा जन्म पण नागर जातीतच झाला होता, म्हणून राजांनी त्यांना 100 रुपये महिना पगारावर ठाणेदाराच्या पदावर नेमले होते. राजाकडून त्यांना बरेच नोकर-चाकर आणि वाहने मिळाली होती. त्यामुळे त्यांचा संसार आनंदात चालला होता. लोकांमध्ये प्रतिष्ठा पण होती. फक्त एकाच गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे त्यांची बायको दुरीत गौरी हिचा स्वभाव चांगला नव्हता. आपला नवरा मोठा सरकारी अधिकारी आहे या गोष्टीचा तिला फाजील अभिमान होता. दुसऱ्यांना छळणे आणि सतत काही ना काही कपट कारस्थाने करून इतरांना त्रास देण्यात तिला फार आनंद वाटे. आपले दुरीत गौरी हे नाव तिने अगदी सार्थ केले होते. तरी पण एकूण संसार ठीकठाक चालला होता. महात्माजींच्या कृपेमुळे नरसीला वाचा मिळाली तेव्हापासून जयकुमारीला त्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या मुलाच्या पायात लग्नाची बेडी शक्य तितक्या लवकर घालण्याची भारतीय आईवडिलांना नेहमीच घाई असते. संतान ऋणातून शक्य तितक्या लवकर मुक्त व्हावे असे त्यांना वाटते. जयकुमारीला पण असेच वाटले असावे म्हणून ती नरसीसाठी मुली शोधू लागली. त्यांचे घराणे प्रतिष्ठित व श्रीमंत होते. त्यामुळे नरसीचे लग्न ठरले. तो 9 वर्षांचा व त्याची बायको 7 वर्षांची होती. तिचे नाव माणिकगौरी. ती देखणी व गुणी होती. मनाजोगी नातसून मिळाली म्हणून जयकुमारी अतिशय समाधानी होती. वंशीधरांनी आपल्या छोट्या भावाचे केवळ पालनपोषण व लग्न केले असे नाही, तर त्याच्या शिक्षणाकडे पण लक्ष दिले. त्यांनी नरसीला एका संस्कृत पाठशाळेत घातले. पण नरसीचे मन शिक्षणात रमेना. त्यांना महात्माजींकडून इष्टमंत्राची प्राप्ती झाल्यापासून त्यांचे मन ईश्वरचिंतनाकडेच ओढ घेऊ लागले. ते सतत राधेकृष्णाचा जप करत असत. सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन देवदेवतांची पूजा करत असत. देवदर्शन करून भजन कीर्तन ऐकत असत. भगवान शंकरावर पण त्यांची खूप भक्ती होती. शंकर पार्वतीच्या देवळात जाऊन मनोभावे ते त्यांची पूजा करत व तल्लीन होऊन शंकराचे गुणगान करत. कुठे पुराणाला किंवा कोणी भागवत कथा सांगत असेल तर ते तिथे जाऊन लक्षपूर्वक श्रवण करत असत. द्वारकेला येणारे जाणारे साधू संत जर त्यांच्या गावात आले तर ते त्यांचे दर्शन घेत. जमेल तेवढी त्यांची सेवा करत. त्यांचा उपदेश ऐकत. जर कोणी भजन कीर्तन करत असेल तर त्यांच्या जवळ बसून भजने म्हणत किंवा झांज चिपळ्यांची साथ करत. कोणी भावावेशात येऊन नाचू लागले तर हे पण त्यांच्याबरोबर नाचू लागत. एखादी रास मंडळी त्यांच्या गावात आली म्हणजे तर त्यांच्या आनंदाला परावरच उरत नसे. रोजच ते रासलीला बघायला जात. राधा, ललिता या त्यांचे तसेच ब्रजमधील इतर गोप-गोपींचे भगवत प्रेम पाहून ते इतके तल्लीन होऊन जात की त्यांना आपल्या देहाचेही भान उरत नसे. कधी कधी ते स्वतःच एखाद्या रासमंडळात भाग घेत. गोपी बनून नाचण्याची संधी मिळाली की त्यांना अपार आनंद व्हायचा आणि कृष्णप्रेमामुळे ते शुद्ध हरवून बसत. त्या नादात त्यांना खाण्यापिण्याचेही भान उरत नसे. दिवसचे दिवस ते घरी पण जात नसत. त्यासाठी त्यांचे भाऊ बहिणी त्यांना खूप रागावून बोलत. लोक त्यांना नावे ठेवत. तरी पण ते आपले वागणे सोडत नसत. ज्याने एकदा देवाच्या प्रेमरूपी अमृताची चव चाखली आहे त्याला त्या अमृतापासून कोण दूर ठेवू शकेल. भक्त नरसींनी अभ्यास करणे, खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, सुख-दुःख, निंदा, स्तुती सारे भगवत प्रेमावरून ओवाळून टाकले. वंशीधरांनी नरसींना योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. वहिनी पण त्यांना सारखी शिव्या द्यायची. दोघा पती-पत्नींना शक्य तितका त्रास द्यायची. परंतु ज्याप्रमाणे काळ्या कांबळ्यावर दुसरा कोणताच रंग चढत नाही, त्याचप्रमाणे नरसीच्या भागवत प्रेमापुढे इतर काहीही टिकले नाही. हळूहळू ते 15 वर्षांचे झाले. भावाने पाहिले की आता नरसींचे मन अभ्यासात लागणे कठीण आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर घोड्यांची देखभाल करण्याचे व घोड्यांसाठी गवत कापून आणण्याचे काम सोपविले. मोत्तद्दाराचे काम करताना नरसींना काही त्रास होत नसे. ते अत्यंत आनंदाने देवाचे नाम स्मरण करत आपल्या शक्तीनुसार सगळे काम करत असत.
ते 16 वर्षांचे होत आहेत तेवढ्यात त्यांच्या पत्नीने माणिकगौरीने एका कन्येला जन्म दिला. 2 वर्षांनी आणखी एक पुत्ररत्न झाले. मुलीचे नाव कुंवरबाई व मुलाचे नाव श्यामलदास असे ठेवले. याप्रमाणे नरसींना 2 मुलांचे पितृत्व प्राप्त झाले. त्यांचे हे सुख दुरीत गौरीच्या डोळ्यात कुसळाप्रमाणे सलू लागले. एक तर ती पहिल्यापासूनच या दीर्जावेवर जळत होती. त्यांना मुलं झाल्यापासून तर तिचे जळणे जास्तच वाढले. दोघे नवरा बायको एखाद्या नोकराप्रमाणे रात्रंदिवस घरातील कामे करत असत. पण दुरीत गौरीला वाटायचं, हे लोक घरी बसून फुकटचं अन्न खात आहेत. दिवसेंदिवस यांचा खर्च वाढतच चालला आहे. म्हणून मग ती उगीचच त्यांच्या कामात दोष शोधू लागली आणि त्यांच्याविषयी काहीही खोटं नाटं सांगून नवऱ्याचे कान भरू लागली. नाना प्रकारे त्यांना त्रास देऊ लागली. वंशीधरांना हे माहीत होते की आपली बायको फार दुष्ट आहे आणि केवळ द्वेषापायी आपल्या लहान भाऊ-भावजईवर खोटे नाटे आरोप करीत आहे. ते दोघे बिचारे निर्दोष आहेत, पवित्र आहेत. तरीही कधी कधी बायकोचे ऐकून ते लहान भावाला रागवत. ह्याप्रमाणे कुटुंबात भांडणाला सुरुवात झाली. म्हाताऱ्या जयकुमारीला या भांडणांचे पुढील दुष्परिणाम स्पष्ट दिसत होते. परंतु मृत्यूशय्येवर पडलेल्या म्हातारीचे कोण ऐकणार? ती मुकाट्याने सर्व काही बघत होती. तिचे वय आता 95 वर्षांचे होत आले होते. तिने मनाशी विचार केला, आता माझे फारच थोडे आयुष्य उरले आहे. जर नरसीच्या मुलीचे लग्न माझ्या डोळ्यांसमोर झाले तर माझी ही शेवटची इच्छा पण पूर्ण होईल व मी शांत मनाने या जगाचा निरोप घेईन. मुलगीही आपल्या घरी सुखाने राहील. एक दिवस वंशीधराला आपल्याजवळ बोलावून तिने त्याला आपल्या मनातील इच्छा सांगितली. म्हाताऱ्या आजीची आज्ञा टाळणे वंशीधरला योग्य वाटले नाही. त्यांनी आपल्या कुलाच्या पुरोहिताला एक योग्य व कुलीन वर पुतणीसाठी शोधण्यास पाठविले. पुरोहित फिरत फिरत काठियावाडमधील उना नावाच्या गावात आला. तिथे श्रीरंगधर मेहता नावाचे एक श्रीमंत नागर जातीचे गृहस्थ होते. त्यांचा मुलगा वसंतराय याचेबरोबर कुंवरबाईचा विवाह पुरोहितांनी नक्की केला. ठरलेल्या मुहूर्तावर कुंवरबाईचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. वृद्ध जयकुमारीची इच्छा पूर्ण झाली व 3 महिन्यांनंतर तिने या जगाचा निरोप घेतला.